नमस्ते, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भातील डाळ बाटी व वांग्याचे भरीत पाहू। प्रथम आपण डाळीसाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ, मसूरची डाळ अर्धा वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे व त्यानंतर कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर गॅस मंद आचेवर करून 10 मिनिटं ठेवायचे व नंतर कुकर थंड व्हायला ठेवायचा। इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 वाटी बारीक रवा टाकत आहे। त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। थोडीशी हळद टाकायची, चिमूटभर सोडा टाकायचा व 1 चमचा ओवा टाकायचा। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून ते व्यवस्थित मळून घेऊया। आता आपण बाटीची कणिक भिजवून घेतलेली आहे, ती 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायची व 10 मिनिटांनंतर त्याची बाटी बनवायची। आता आपण यामध्ये पाणी टाकूया। त्यानंतर त्यामध्ये तेल टाकू, पाव चमचा हिंग टाकू, व पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ हे सर्व टाकून आपण त्याला उकळी काढून घ्यायची। आता आपण अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत, ते वांगे व्यवस्थित तेल लावून गॅसवरती भाजून घ्यायचे। वांग्याचं भरीत करण्यासाठी प्रथम कढईमध्ये 3 चमचे तेल टाकावे। त्यानंतर थोडेसे जिरे टाकावे। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, ते टाकावे व गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा परतवून घ्यावा। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे घालायचे। त्यानंतर हिरवी मिरची व लसूण, 7-8 हिरव्या मिरच्या व 5-6 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून त्या व्यवस्थित फिरवून घ्यायच्या आणि नंतर त्या कांद्यामध्ये टाकायच्या। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मिरच्या तिखट तुमच्या प्रमाणामध्ये ॲडजस्ट करू शकता। हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये वांग टाकायचं भाजलेलं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं व व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं। जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही कांद्याऐवजी ती पात टाकली तरी सुद्धा वांग्याच्या भरताला खूप छान टेस्ट येते। हे सर्व व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर कापून टाकायची। दहा मिनिटांनंतर कणिक परत व्यवस्थित मळून घ्यायची व त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून इडली पात्रा याप्रमाणे सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे व ते इडली पात्रामध्ये ठेवून त्याला 10 मिनिटं वाफ द्यायची।
आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. त्यानंतर उकडलेली बाटी तिचे छोटे छोटे काप करून आता आपण कढईमधल्या तेलामध्ये बाटी तळून घेऊ. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळणे. याप्रमाणे आपण डाळ बाटी गोल्डन ब्राऊन करून घेतलेली आहे. याप्रमाणे आपली डाळ बाटी वांग्याची भरीत तयार झालेली आहे. गरमागरम खायला या. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब, त्याच्यानंतर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू. परत भेटूया नवीन रेसिपी सोबत.